इतके दिवस वैभवरावांकडे बघून माझंही असंच व्हायचं. हो पण आता बघितलं ना, घरी सुद्धा नसतो अजिबात. सारखं आपलं काम काम आणि काम. हो अहो करायलाच हवं. नाही कधीतरी संसाराची जबाबदारी घ्यायलाच हवी ना. नाही पैशाशिवाय काही होतंय का? आता मला सांगा, आता हे ट्रिपला जायचं ठरलंय, त्याच्यासाठी पैसे लागणारच ना, म्हणजे खर्च आलाच. तुम्ही दोघी बसा, मी चहा आणते. प्रकाश काय गं ताई? प्रकाश मला सांग त्या ट्रिपचा खर्च किती होईल? घरचे अरे म्हणजे इतकी माणसं जाणार, रिसॉर्ट मध्ये राहणार, बसने जाणार, खाणं पिणं होणार, तर खर्च तर होणारच ना. होऊ दे की. अरे हो म्हणजे किती होईल? का? अरे का काय तशी सोय नको का करून ठेवायला? कोणाला? अरे आम्हाला. आम्ही सगळ्यांना नेतोय ना, म्हणजे खर्च आम्हीच केला पाहिजे. अगं ताई डोई जर खर्च असता तर मी तुला रिसॉर्ट सजेस्ट केला असता काय? अगं आपल्या दोस्ताचाच आहे, टेन्शन नाही घ्यायचं. नाही हं प्रकाश, आपण त्याला पैसे देणारच आहोत. त्याची काय गरज नाही. नाही हं, अजिबात नाही. तू खर्च किती होतोय ते मला नीट सांग. मी फुकट कुठेही राहणार नाही. आणि वैभवला कळलं तर तो तर इतका चिडेल. अगे मी बोललो त्याची काय गरज नाही, आपल्या घरचाच आहे सगळा. तू मला नीट सांगतोयस का? नाही तर दुसरीकडे कुठेतरी राहू आम्ही. बरोबर ते तू माझ्यावर सोड. हा आता मी सगळी सोय केली ना, मग हे काय आहे ते पण मी बघतो, माझ्या मित्राला विचारतो, तो काय बोलतो ते विचारतो आणि तुला सगळं सांगतो. हा चल ठीक आहे. छान आहे तो आंबे. हो आमच्या नेहमीच्याच फळवल्याकडनं घेतले. आई चहा तुम्हाला देऊ? नको गं बाई. कसे दिले हो? 400 रुपये डझन. बापरे. अहो या वर्षी आम्ही इकडे आहोत म्हणून, नाही तर गावाला आंब्यांचा ढीग असतो घरात. हो अहो मग मागवून घ्यायचे की इकडे. त्याचं काय झालं, आता म्हटलं ही मुलं फिरायला जातील तेव्हा आपण आपल्या आपल्या गावी जाऊ. नको तुम्ही पण चला ना. हो वैभव म्हणालाय आणि ही लक्ष्मी तर हट्टच धरून बसली. हो आम्ही तर येणारच आहोत. नाही म्हणजे आम्ही काही आढेवेडे घेत नाही. आम्हाला काही आग्रह वगैरे पण लागत नाही. चला म्हटलं की चालायचं, विषय संपला. हो ते योग्यच आहे. हो आम्ही सगळे येणार आहोत, म्हणजे आम्ही तिघं आणि आमचा पक्या. वा वा आनंदाची गोष्ट आहे. हो हो ना, मी तर देवापुढे साखरच ठेवते. पहिल्यांदा आपल्याकडे असं काहीतरी ठरतंय. हो ठेवत आलेच. मी ना बेसनाचे लाडू करून घेईन म्हणते. हो मी तेच म्हणणार होते की थोडेसे ठेपले करून घेऊया. बरोबर, आमच्या ह्यांना बाहेरचं खाणं चालत नाही ना. अगं मावशी तिथं हॉटेलमध्ये सगळं मिळतो, इथून काय लाडून ठेपलं बिपलं घेऊन जायची गरज नाही. म्हणजे तुर्की 4 चौघांसमोर तुला असं मला वागवायला काहीच वाटत नाही का? ते तुम्ही कशाला असे डायरेक्ट आले हो सेटवर? का सेटवर कोणाच्याच घरचे येत नाहीत का? येतात. मग अहो तुम्ही प्यायलेले होते ना. मग काय झालं? बरं नाही दिसत ते. कोणाला? असं काय करता, कामाची जागा आहे माझी ती. हे काय? हा? हे काय आहे? हे काय, हे घर आहे आपलं. घर आहे ना? मग यार रोज इथे कशाला येतात तिथे? हा ठीक आहे ना, येतात त्या. तुम्हाला प्रॉब्लेम काय त्या आल्या तर? नेहमी थोडीच येतो कोणी आपल्याकडे, कधीतरी आल्या तर काय फरक पडतोय? काहीतरी गेम आहे तुर्की. अहो काही गेम बिम नाहीये हो. तुम्हाला ना सवय आहे खुसपट काढत राहायची. मला किती त्रास होतो तुम्हाला कळत कसं नाही हो. मी दिवसभर तिकडे काम करत असते, दिवसभर उभी असते, पाय तुटतात माझे. कुणासाठी करते हे सगळं? आपल्यासाठी ना, आपल्या घरासाठी करते हे सगळं. पण नाही, तुम्ही दारू प्या, पैसे उडवा, माझ्यावर संशय घ्या, मारा मला आणि तसेच माझ्या सेटवर येऊन धिंगाणा करा तिकडे.
मी सगळं सहन करते, काय बोलत नाही मी. का? तुम्ही नवरा आहे ना, तुम्ही काय पण करू शकता. माझ्याच्याने नाही होत आता खरंच. तुम्ही ना एक काम करा, मला ना विहिरीत ढकलून द्या तुम्ही, नाहीतर माझा गळा तरी दाबून टाका, पण मला मोकळं करायचं. तुम्ही खरंच माझ्याच्याने नाही होत आता, माझ्याने नाही होत. काय बोलते तू सुरखी? बरोबर बोलते ती. काय चुकलं तिचं? तिच्या अंगात जेवढी शक्ती आहे ना त्याच्यापेक्षा खूप जास्त काम करते. काम करते ती आणि ते कामही तिला आनंदाने करून देत नाही ती. कामाच्या ठिकाणी येऊन तिला त्रास देता तुम्हाला शरम नाही वाटत का? हे करू नको, ते करू नको. शी. आणि तिला अटी आणि नियम घालणारे तुम्ही कोण आहात? काय अधिकार आहे तुम्हाला? तुमच्या नावाचे गळ्यात मंगळसूत्र बांधायचे ना, तिच्या कुंकवाचे धनी आहात म्हणून हे सगळं करताय का तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे सगळं करताना. ऐका, तुम्ही ना, तुम्ही एक पांडुळ आहात, तिच्या जीवावर जगणार एक पांडुळ. त्याच्या पलीकडे काही तुम्हाला करता येत नाही आयुष्यामध्ये. तिच्या पैशावर दारू पिते आणि वाटेल ते बोलता, तिला मारझोड करता, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. अहो, तुम्हाला काम मिळत नाही याचं कारण दारू आहे, हे कळतंय का तुम्हाला? आणि ऐका, जोपर्यंत तुम्ही दारू पिता ना तोपर्यंत तुम्हाला कोणीही काम देणार नाही या जगामध्ये. मी लिहून देते हवं. शी. खरं सांगू का, मला ना लाज वाटली आज सगळ्यांसमोर सांगायची की हा माझा नवरा आहे. सगळे काय काय बोलत होते हो तुमच्याबद्दल, हसत होते सगळे. मला हसले. नाही मग काय कौतुक करणार का? अहो, किती वेळ गेला कामाचा सगळ्यांचा, तरी नशीब माझं मला कामावरून काढून टाकलं नाही. असं होता कामा नाही सुरखी. माझ्यामुळे तुला त्रास नाही झाला पाहिजे सुरखी. माझं चुकलं मॅडम, माझं चुकलं. तुम्ही असे वागता मग मला यांचा आधार वाटतो. मला माफ कर सुरखी, मला माफ कर. ह्याच्या पुढे मी असं नाही वागणार. त्या बाटलीमुळे सगळं घोळ होतोय, दुसरं काही नाही. पण मला माफ कर. मी तुला नाही अडवणार आता. तू काम कर, पैसे कमव, नाही अडवणार तुला. तुम्ही पुन्हा सेटवर नाही ना येणार. नाही, कधीच येणार नाही सेटवर. कुठल्याच कामामध्ये तुला थांबवणार नाही. आणि आउटडोअरला जायचं असेल बाहेर का? हो, आउटडोअरला जा. तू शूटिंग कर, तुला आवडतंय ते काम कर सुरखी. माझं चुकलं, त्याच्या पुढे मी तुला त्रास नाही देणार तुला त्रास. मॅडम, मला माफी कर. मी सुरखीला ह्याच्यानंतर नाही त्रास देणार. मीच फुटक्या नशिबाचा आहे. मला काम मिळत नाही, मी काम करू शकत नाही मॅडम. मला काम येत नाही सुरखी. मला माफ कर सुरखी. मी खूप वाईट माणूस आहे सुरखी. वाईट अहो, कुठे चालले तुम्ही? सुरखी. सुरेखा, थांब, जाऊ दे त्याला. अहो, ते बाहेर गेले तर परत बाटली घेऊन बसतील हो. तू शांत हो. निदान आज तरी त्याला शहाणपण आलंय असं वाटतंय. त्याची चूक त्याला समजली असं वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तुला आता काम करायला नकार देणार नाहीये. तुला काम करायची मुभा आहे सुरेखा आता. चला, एवढं तरी टेन्शन आता बाजूला झालं माझं. पुढचं पुढे. त्यांना खरंच त्यांची चूक कळली असेल ना तर खूप बरं होईल बाबा. सरांचंच बघा ना, भंडारी सर 24 तास कामाचा विचार असतात डोक्यात. म्हणजे दिवसभर ऑफिसमध्ये असतातच, पण रात्री घरी गेले ना तरी काम काम काम. शूटिंग कसं चाललंय, काय चाललंय याचा विचार असतात. आता सुद्धा मला विचारत होते सगळ्यांना मेसेज पाठवला का म्हणून. हो, मला पण आलाय मेसेज.